यावरच दोनही ठाकरेंची साथ प्रतिसाद भूमिका घेतली असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू असं संजय राऊत म्हणाले। आम्ही सकारात्मक विचारातूनच याकडे पाहतोय। मुंबई मराठी माणूस यासाठी एकत्र यावंच लागेल असं देखील राऊत म्हणाले। तर राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलंय। आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात, महाराष्ट्राचं नुकसान व्हावं, मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थानं करतात। अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे। ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू। माननीय उद्धवजी एक भूमिका मांडल्यावरती आम्ही प्रतीक्षा करू, काय होत आहे वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू, पण आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो। महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं। तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये। मग काळे कायदे असतील शेतकऱ्यांची, महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चालला आहे त्या संदर्भातल्या भूमिका आहेत। हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही, ते महाराष्ट्राला परवडणारं नाही। ही भूमिका आमची आजही आहे। ही मुंबई हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस, त्याचा मराठी व्यवसाय, मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल। पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू। जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही। दरम्यान आता राज ठाकरेंनी खरं तर उद्धव ठाकरे यांना काय प्रस्ताव दिलाय आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिसाद दिलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।